घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। आणि कसायास न करीन धरी आस, होईन उदास सर्व भावे। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगो तैसी तुका म्हणे। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। विठ्ठल विठ्ठल याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली ज्ञानियांचे राजे अलंकापूर निवासी मुक्त केवळ भगवान श्री ज्ञानोबाराय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना प्रिय असणारे जगद्गुरु जगतमान्य संत श्रेष्ठ संत भूषण देहू निवासी पंचमवेद निर्माते हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवरायांना धर्मगुरु म्हणून शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा गोड भगवान परमात्म्याच्या समोर एक प्रतिज्ञा करणारा अभंग। विठ्ठल विठ्ठल अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या समोर प्रतिज्ञा करतात। देवा, माझी प्रतिज्ञा अशी आहे, घेईन मी जन्म याजसाठी देवा। देवा, मी जन्म घेणार आहे। याजसाठी हा प्रश्न, याजसाठी हा शब्द आल्यानंतर प्रश्न निर्माण झाला, कशासाठी? याजसाठी हा शब्द काय सांगतोय पुढे? तुझी चरण सेवा साधावया देवा, तुझ्या चरणाची सेवा साध्य होण्यासाठी मी जन्म घेणार आहे। बरं, मग जन्माला आल्यानंतर भक्ती करणार तरी कोणत्या प्रकारानं, सेवा करणार तरी कोणत्या प्रकारानं? तुकोबारायांनी उत्तर दिलं, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। हरिनाम कीर्तन करेल, संतांचं पूजन करेल आणि महाद्वारामध्ये लोटांगण घालेल। आणि ज्या वेळेला या तिन्ही प्रकाराने भक्ती मला प्राप्त होईल, त्यावेळेला आनंदे निर्भर असो भलते ठाई, मी आनंदी असेल, मी निर्भय असेल। सुख दुःखा नाही चाड आम्हा, आम्हाला सुख आणि दुःख याची तमा राहणार नाही, चाडही राहणार नाही। आणि ज्या वेळेला या अवस्थेपर्यंत पोहोचू, त्या वेळेला आणि कसायास न करी करणार नाही, न धरी आस, होईन उदास सर्व भावे। सर्व भावाने उदास होईल, अपेक्षा करणार नाही, दुसरी आशाही बाळगणार नाही। आणि ज्या वेळेला सर्व भावांना उदास होईल, त्यावेळेला दुर्लभ असणारा मोक्ष आमच्या घरी दास असेल, दुर्लभ असणारा मोक्ष आमचा सेवक असेल, आम्ही सांगू ते करण्यासाठी तो तयार असेल। म्हणून मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगो तैसी तुका म्हणे। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। अभंग कळाला? अभंगाचा अर्थ कळाला? आता बरं आहे का? तुम्ही हालना बी, तुम्ही डोलाना बी, बरं पुढचं काय नाही बोलत मी। चला, अभंग कळाला, अभंगाचा अर्थ कळाला, जाऊ घरी। विठ्ठल विठ्ठल जयांचे केले स्मरण
बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मज हृदयी सद्गुरु जेने तारी लोहा संसार पुरु म्हणून विशेषी अत्यादरू विवेकावरी सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो काकुळती तुझ लागी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणी मंडना मंडनाना करुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी चलो आवो जी पवन कुमार पधारो हरी कीर्तन चलो आवो जी पवन कुमार पधारो हरी कीर्तन चलो आवो जी पवन कुमार पधारो हरी कीर्तन चलो आवो जी पवन कुमार
बोबड्या भोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. प्रस्तुत कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार थोडासा परिहार देणं माझं त्याचं आद्य कर्तव्य आहे. तो परिहार द्यायचा असा. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडीत विनंदित पितांबरधारी गोपाल कृष्णकर ह्या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेला आपला हा परिसर, या गोड पवित्र परिसरामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं 16 दत्त जयंती उत्सवाचा आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं आज आलेली कीर्तन रूपी सेवा 6वा दिवस आहे ना, 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या अज्ञानी पामराच्या वाट्याला आली हे माझं परम भाग्य. या सोहळ्याकरता ज्यांचं अनमोल सहकार्य असतं असं आहेर परिवार, आणि या परिवाराला सर्वजण साथ देत आहेत. हा आपला समस्त परिसर सर्वांच्या सहकार्यातून, आहेर परिवाराच्या उत्साहातून, सहकार्यातून चालत असलेला हा सप्ताह तुम्हा मायबापांच्या सेवेकरता जो अभंग निवडला, थोडासा एकोपन करा. तो जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा आहे. तुकोबारा अभंगाद्वारे भगवंताच्या समोर प्रतिज्ञा करतात, देवा मी जन्म घेणार आहे, मला जन्म घेण्याची इच्छा आहे, ही माझी प्रतिज्ञा. काही प्रश्न निर्माण होतात, प्रतिज्ञा करावी का, प्रतिज्ञा चांगली असते का, प्रतिज्ञा करणं योग्य आहे का, प्रतिज्ञा केल्यानंतर पूर्ण होतेच का, आणि आजपर्यंत कुणाच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या का, या बऱ्याच प्रश्नांचे उत्तर आपल्याला अभंगामध्ये बघायचे. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. मग प्रतिज्ञा करणं योग्य आहे का, प्रतिज्ञा करताय ती कोणती, जन्म घेण्याची. मग जी जन्म घेण्याची प्रतिज्ञा करताय, जन्म घेताना सुख आहे की जन्म घेताना दुःख आहे, याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. एका प्रश्नाचं मला गोड उत्तर द्या, जन्म घेताना, जन्माला येताना सुख आहे की जन्माला येताना दुःख आहे. काय आहे, दुःख. जो विचारलेला 3 प्रश्नाचे बरोबर उत्तर देईल त्याला एक चांदीचं. इथं काय चालता बोलताय, आता कसे बोलले ना. चला, तरी सुद्धा मी सोबत आणलंय, बाय चान्स दिलेच तुम्ही उत्तर तर देऊन सुद्धा. बरेच हुशार माणसं हे पटकन बोलतात, देऊन टाकील. जन्माला येताना सुख आहे की जन्माला येताना दुःख आहे, या प्रश्नाचं उत्तर जन्माला येताना दुःख आणि फक्त दुःख आहे. का, काय सांगू गरिबीची यातना, मज भोगिता समळ मूत्र जाणा, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. जन्माला येताना साधं दुःख नाहीये. बरं, जन्माला यायच्या अगोदर पण साधं दुःख नाहीये. तिथं अवस्था अशी आहे, तिथं पाय वरती आहे आणि डोकं खाली आहे. म्हणून एका ठिकाणी महाराज म्हणतात, वरती पाय खाली तोंड करभी असता दिला, करभी असता दिला दंड, करभी असता दिला दंड. वरती पाय खाली तोंड करभी असता दिला दंड, करभी असता दिला दंड, करभी असता दिला दंड. तिथं तर अवस्था अशी, पाय वरती डोकं खाली. बरं, आईच्या पोटामध्ये एअर कंडिशनरचा बंगला नाही, तिथं एसी रूम नाही, तिथं आईनं तिखट खाल्लं त्रास बाळाला, आईनं गरम खाल्लं त्रास बाळाला, आंबट खाल्लं त्रास बाळाला, जेवढं काही खाणार त्रास बाळाला. बरोबर. आणि काही आमच्या मावशी तर हेच खाणार.
काय खातील याचा तपासच नाही. पण एका ठिकाणी आमच्या महाराजांनी सांगितलेलं आहे, गरीबात आवडी मातेचा डोहळा. जशी गर्भाची आवड असेल तसा तो मातेचा डोहळा. कारण आमच्या राजमातेला सुद्धा डोहाळे झाले, जिजाऊ आईसाहेबांनाही डोहाळे झाले. पण जिजाऊ आईसाहेबांचे डोहाळे जरा वेगळे होते. घोड्यावरती बसावं, हातात तलवार घ्यावी आणि शत्रूंचा नायनाट करावा, हे डोहाळे आमचे जिजाऊंचे होते. म्हणून शिवराय जन्माला आले. म्हणून आमचे शिवराय जन्माला आले. शिवराय जन्माला येणं सोपं नाहीये. आज आम्ही फक्त एवढंच म्हणतो, राजे या की पुन्हा जन्माला या. का आपण राजे होऊ शकत नाही का? आपल्या पोटी जन्माला येऊच शकत नाही का? पण राजांना बोलवतोय. मग राजांना डोक्यावरती घेऊन मिरवण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेतले ना, तर मला वाटतं नक्कीच प्रत्येक घराघरामध्ये शिवराय जन्माला शिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हे राजमातेचे डोहाळे. आणि आमच्या कौसल्या मातेला सुद्धा रामप्रभू गर्भात असताना कौसल्या मातेचे डोहाळे ऐका. आणि रे धनुष मारीन रावणा, आणि रे धनुष मारीन रावणा, आणि रे धनुष मारीन रावणा, आणि रे धनुष मारीन रावणा. म्हणून रामप्रभू जन्माला आले. मग आईचे डोहाळे, त्यावरून गर्भातलं बाळ समजतं कसं जन्माला येणार आहे. गर्भात अवस्था अशी, पाय वरती आहे, डोकं खाली आहे,
सर्व त्रास, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कोणा पुढे सांगावे ही अवस्था आहे. मदालसा नावाची माता तर सांगते, बाळा नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाड तुझी मान अडकली. ही अवस्था. मग एवढे हाल तिथे गर्भात व्हायला लागले. तुम्ही आम्ही सर्वांनी देवाला विनंती केली, देवा 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 फार त्रास होतोय, एक काम कर, एक वेळ करी दुखावे एक वेळ करी या दुखावे झोपल्या का काय? नाही, मला वाटतं तुम्हाला जर जड होतंय, जड. हे मी सांगते ना, हे थोडस येतंय पण थोडं जड होतंय. कॅसेट बदलायला वेळ नाही लागणार, बघूया आपण. मग देवाला विनंती केली, प्रार्थना केली, देवा गर्भातून सोडव, रात्री दिवस तुझे भजन करेल. देवाला वाटलं ठीक आहे, हा माझं भजन करेल. मग देवानं गर्भातून वेगळं केलं, तुम्हा आम्हाला सुखरूप जन्माला घातलं. मग देवानं विचारलं, आता माझं भजन करणार होता ना तू? गर्भात म्हणायचा सोहम सोहम, सोडव देवा. आणि बाहेर आल्यानंतर कोहम कोहम, कोण म्हटलं होतं? हे बदमाश झालं. आता भजन करायचं सोडून दिलं, आता फक्त फक्त भोजन. भजन गेलंय आता फक्त आणि फक्त भोजन सुरू झालं. भोजनाला सुद्धा लिमिट नाही हो. काही काही जेवण झाल्यानंतर, काही जेवण झाल्यानंतर 2 भाकरी खातात. काही नाही, खाऊन पिऊन सुखरूप आहे बाबा, राहू दे. विठाला विठाला. काही माणसांची अवस्था तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक ऐका. काही माणसं जेवण झाल्यानंतर सुद्धा वरतून 2 भाकरी दिल्या तरी खातील. 2 भाकरी खाल्ल्यानंतर हात धुतात तरी, जर विचारलं घेता का तरी एखादी खातील. ही अवस्था आहे. पूर्वी ते होतं बघा, एक प्रमाण आपण म्हणायचो, गात जागा. काय करायचं? गात जागा. ते थोडस लोकांनी बदल केला त्याच्यात. खात जागा, आता फक्त खात जा. अहो काही अवस्था अशी झाली, फक्त भजन दूर गेलाय ना, फक्त खाणं 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 एवढं वजन वाढलं की आता काही केल्या ते कमी होईना. एक तर 150 क्विंटलची बाई होती. 1.5 क्विंटल, 150 नाही, 1.5 ऐकताय ना, 1.5 क्विंटल, 1.5. आणि योगा त्या बाईच्याच घरी नेमके चोर आले.
चोरांना काय दुसरं घर सापडलं नसावं, बिचारीच्या घरी आले. 12-12:30ची वेळ, झोपलेली होती. हे कपाट वाजवायला लागलं. कपाट वाजवता वाजवता तिला जाग आली. किती क्विंटलची? 1.5. तिला जाग आली. जाग आल्यानंतर बघितलं तर चोरट काहीतरी कपाट उघडत आहे. म्हणून तिनं जी चोरट्याची कॉलर धरली, ओढला तसा खाली टाकला, त्याच्यावरती जाऊन बसली. 1.5 क्विंटलची बाई चोरट्याच्या अंगावर बसली. बिचारा काडी मोडीचं होतं, उदबत्ती छाप अगरबत्ती छाप होतं. ही 1.5 क्विंटलची वरती बसल्यानंतर काय करावं? त्याच्यात त्या नातू उठला ती म्हातारीचा, आणि ते नातू त्याला बोलला, बाळू इकडे काय गाजी, ह्या चोराला मी पकडला, तू पटकन पोलीस स्टेशन मध्ये जा. बाळूने एका हातात बॅटरी घेतली, पटकन बाहेर बाळू आला. आणि आता इकडे पाय तिकडे पाय, इकडे पाय तिकडे पाय करता करता 10 मिनिटं झाले तरी बाळू काय पोलीस स्टेशन कडे जाईना. आजी म्हटले, ए बाळू, अरे जा ना लवकर, मी चोराला पकडलाय, तोपर्यंत जा. बाळू म्हणला, आजी चप्पल सापडा ना. चोर म्हणला, येड्या मै घालून जाय. आजीने पण हिच्या तावडीतून सोड. विठ्ठल विठ्ठल. अवस्था अशी झाली, फक्त खात जागा भजन मागे पडलं. मग देवाला वाटलं होतं याला जन्माला घातलं की हा माझं भजन करील, पण मात्र माणसं भजन करायचं विसरून गेले. फक्त आणि फक्त भोजनाच्या मागे लागले. देवानं ठरवले आणि ते झालं एक. देवाला वाटलं होतं भजन करतील. कसं घडलं माहितीये का? रस्त्याच्या कडेनं एक भिकारी चालला. भिकारी जात असताना पाऊस दो पडत होता, थंडी वाजत होती, रात्रीची वेळ होती. आणि रात्रीच्या वेळेमध्ये हा चालत असताना काय करावं? खूप थंडी वाजते, घरात तर कोणी जागा देणार नाही, आपण तर भिकारी आहे, पाऊसही पडतोय, रात्र घालवावी कुठं सुखरूप. हा विचार करता करता बिचारा रस्त्यानं चालला. गारटलेलं होतं. तेवढ्या समोरून एक बाई छत्री घेऊन जाताना यानं बघितली. त्या बाईला पाहिलं आणि याच्या मनात विचार आला, एक काम करू, हिच्या हातातली छत्री ओढू, जोऱ्यात पळू, म्हणजे बाई ओरडणार. शेजारी पोलीस स्टेशन आहे, पोलीस पळत पळत येणार. बाई ओरडली म्हणून तिला विचारणार, काय झालं? बाई सांगणार, यानं माझी छत्री चोरली, ओढून पळाला, हा चोर आहे. पोलीस येणार, मला पकडणार, पोलीस स्टेशन मध्ये डांबून ठेवणार, रात्र माझी सुखात जाणार. म्हणजे टेन्शन राहणार नाही. हे ठरवलं भिकाऱ्यानं, हे ठरवलं, विचार केला. आणि विचार केल्यानंतर ठरवल्याप्रमाणे बाई छत्री घेऊन येत होती. हे पळत पळत आलं, हिच्या हातातली छत्री ओढली. याला वाटलं होतं ही ओरडणार, पण ती म्हटली, जाऊ दे, ती तरी कुठं माझी होती, शेजारणीची तर होती. म्हणजे हिनं ठरवलं एक, यानं ठरवलं एक, तिनं केलं एक. तसं देवाला वाटलं याला जन्माला घातलं की हे माझं भजन करतील, पण लोक भजन करायचं विसरून गेले आणि फक्त संसाराच्या मागे लागले. विठ्ठल विठ्ठल. पण मुळात भगवंतानं हा जो देह दिला ना, हा कशासाठी दिला माहितीये का?
देवानं हा देह दिला, देवे दिला देह भजना गोमटा. देवानं हा देह दिला, भजनासाठी दिला, गोमटा दिला, गोड दिला, पण तो हाच झाला फाटाबाधिकेचा. पण याला मात्र बाधा जडल्या, याला मात्र संसाराचीच बाधा लागली. हा संसाराच्याच मागे पळू लागला. देवाला वाटलं होतं याला जन्माला घातला की हा भजन करेल. कधी कधी असंच घडतं, आपण ठरवतो एक आणि ते होतं एक. ठरवल्याप्रमाणे घडत नाही. घडतं का नाही? घडत. ठरवल्याप्रमाणे घडतच नाही. तुमचं आमचं काय सोडा, प्रत्येकाचंच तेच असतं. कुणाच्याच मनाप्रमाणे घडत नाही, ठरवल्याप्रमाणे घडत नाही. एक छोटस उदाहरण मला आठवलं म्हणून सांगते. काय झालं, नवीन लग्न झालं. नवीन लग्न झालेली सुनबाई घरात आली. घरात आली म्हणजे पहिल्या मुलाला कोणी काही सांगतं का? दुसऱ्या मुलाला काही सांगत नाही. पहिलं दुसरं मूल थोडेफार दिवस काही कोणी घरातलं माणसं काम सांगत नाही. तुमच्याकडे सांगतात का? नाही ना. नवीन सुनबाईला आल्याबरोबर कोणी काम सांगत नाही. जाऊ द्या, तिचं पहिलं मूळ आहे, काही काम सांगू नका. पहिलं मूल झालं, दुसरं मूल झालं, नवीन सुनबाई घरात आहे. मग घरातले कामच सांगत नाही, सुनबाईला करूच नाही. काय म्हणणं आहे तुमचं? घरातले काम सांगतच नाही, मग सुनेनं करूच नाही. काय करावं? सुनबाईनं काम, सासूचा आवाज वाढला. सुनबाईनं काम हा केलं पाहिजे. बरं, पण ही सुनबाई ना 3 मूल झाले तरी काम करेना. हिला कोणी काम सांगेना, ही काम करेना, काम सांगेना, ही काम करेना. भरपूर दिवस झाले पण ही काही कामच करेना. महिना 2 महिने झाले, किती दिवस कामच करेना. एक दिवस सासूबाईने मुलाला बोलून घेतलं. अरे सांग ना तुझ्या बायकोला काहीतरी काम, एवढे दिवस झाले अजून काम करत नाही. तो म्हणे, आई मी कुठं सांगू, मी तर तिला गावत मी सांगणार नाही. तुम्ही लय हसले गोड. तेच आहे का? असंच आहे ना? हा म्हणताय विठाल विठाल. आई म्हटली मी नाही काम सांगणार, तू सांग नाही. नको रे बाबा, मी कशाला काम सांगू? ती म्हणून माझी सासूच काम सांगते, मी नाही सांगायचं, तूच सांग. म्हणे आई नको बाई. म्हणे अरे एवढा काय घाबरतो, आपले आडनाव वाघ आहे वाघ. तो म्हणला तिचं वाघ मारे ना. मी नाही काम सांगणार. सांग ना बाळू काम. नाही सांगणार. आई तू सांग, मी नाही सांगणार. काय करावं? आई मी एक युक्ती सांगतो. एक काम करू, उद्या सकाळी ना, बरं ती सूर्यवंशी होती, ती काही चंद्रवंशी नव्हती. कळतात ना तुम्हाला सूर्यवंशी? सूर्य उगवल्यानंतर ज्या उठतात त्या सूर्यवंशी. सूर्यवंशी होती बिचारी. हा म्हणे अगं आई, ती जेव्हा उठते ना तेव्हा ना उठायच्या वेळेला एक काम करू, झाडू घेऊन मी तिच्या खोलीमध्ये जाणार. म्हणजे त्या खोलीमध्ये गेलं की मी झाडायला लागणार, तू पटकन यायचं. आली की माझ्या हातातून झाडू घ्यायचा. तू म्हणायचं बाळू मुलं कुठं घर झाडतात का? थांब मी घर झाडते. मग तू माझ्या हातातला झाडू घ्यायचा आणि तू झाडायला लागायचं. तू झाडायला लागली की मी येणार, तुझ्या हातातला झाडू घेणार. मी म्हणणार आई एवढ्या दिवस तूच काम केलं, आता माझं लग्न झालं तरी तूच करते का? थांब मी घर झाडतो. मग आपण दोघं काय करायचं? ती झोपलेली असणार, आपण दोघं भांडण चालू करायचं. आपला आवाज होणार, ती उठणार, ती विचारणार काय झालं. मग मी सांगणार अगं आई, अगं बाई बघ ना, आई झाडते, किती दिवस तिनं झाडावं म्हणून मी झाडतो. मग तू म्हणायचं अगं बघ ना, हात झाडतोय, माणसं कुठं घर झाडतात का? म्हणे मग मी झाडते. मग असं करता करता आपण दोघं भांडत राहणार. मग मी तिला विचारणार अगं तूच सांग घर कोणी झाडावं? मग आई ती आपल्याला म्हणणार थांबा सासूबाई तुम्ही झाडू नका, थांबा पती तुम्ही झाडू नका, तुम्ही झाडू नका हो, अहो मी झाडणार. म्हणजे घर ती झाडणार, म्हणजे तिला कामाची सवय लागणार, आपलं काम फत्ते होणार. दोघांनी ठरवलं, एकमतानं निर्णय झाला. दुसऱ्या दिवशी ती झोपलेली होती, नवरा झाडू घेऊन आला, झाडायला लागला. तेवढ्यात सासूबाई आली, थांब बाळू तू कुठं झाडतो? मी झाडते. नको नको आई तू झाडू नको. अरे बाळू थांब तू झाडू नको. दोघांचं भांडण सुरू झालं. ठरल्याप्रमाणे नवरी उठली, ठरल्याप्रमाणे सुनबाई उठली. आणि उठल्यानंतर म्हणे काय झालं हो? अगं बघ ना, आई म्हणते मी घर झाडणार, किती दिवस तिनं झाडावं. आणि बघ ना ग सुनबाई
म्हणून मी म्हणते मी झाडणार. अगं बघ ना, आई म्हणते मी झाडणार. आमचा दोघांचा निर्णय काय होत नाही. तूच सांग बाई, घर कोणी झाडावं? ती म्हणली टेन्शन घेऊ नका. अहो, एक दिवस तुम्ही झाडा सासूबाई, एक दिवस तुम्ही झाडा. विठाल विठाल. म्हणजे या दोघांनी ठरवलं एक होतं आणि ते झालं एक. तसं देवानं ठरवलं होतं हे जन्माला आले की माझे भजन करतील, पण लोक भजन करायचं विसरून गेले. देवानं देह भजना करता दिला. मग या देहाला येऊन जर भजन केलं नाही तर मात्र खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. मग मात्र जन्माला आल्याची सार्थकता होणार नाही. जन्म मिळाला हा वाया जाईल, हा व्यर्थ जाईल. नाही तरी गेला त्याच्यासाठी वापरला नाही तर तो व्यर्थ जाईल. कारण इतर योनीमध्ये भजन करता येत नाही, इतर योनीमध्ये भक्ती करता येत नाही, इतर योनीमध्ये कीर्तन श्रवण करता येत नाही, इतर योनीमध्ये दिंडी करता येत नाही, इतर योनीमध्ये सोहळ्यालाही जाता येत नाही. याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. इतर योनीमध्ये भगवंताची भक्ती होत नाही. आपलं हे गोड मंदिर आहे दत्त भगवंताचं. 4-5 जण आपण पारावरती बसलेले होतात. सकाळ सकाळची वेळ होती. एक स्कॉर्पिओ गाडी मंदिराच्या समोर उभी राहिली. त्या गाडीमधून सुटाबुटातला माणूस खाली उतरला. खाली उतरल्यानंतर त्याने दरवाजा लावला, चावीचं बटन दाबलं, गाडी लॉक केली. हळूहळू हळूहळू मंदिराच्या जवळ आला. पायरीच्या जवळ त्यानं आपले बूट काढले आणि पायरीवरती चढत 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 मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला. दत्त भगवंताचे दर्शन घेतलं. पुन्हा खाली उतरला, पायरीच्या जवळ गेला. बूट घालता घालता त्याच्या मनात विचार आला, आपलं दर्शन झालं पण आपल्या सोबत एक आहे. त्या व्यक्तीचं काही दर्शन झालं नाही. कोण असेल? कोण? बायको? ती तर अगोदरच उतरली असती हो. कोण असेल? कोण असेल? चला, ज्याचा आवाज येतोय ना त्याच्या गाडीमध्ये तेच होतं. त्यानं विचार केला, आपलं दर्शन झालं पण आपल्या सोबत असलेला आपल्याला आपला टॉमी, डॉग, बरेच नाव असतात त्यांचे. आपल्या टॉमीचं काही दर्शन झालं नाही. मग त्यानं काय केलं माहितीये का? पटकन गाडीच्या जवळ गेला, गाडीचं लॉक खोलला, गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये त्याचा तो टॉमी होता. आतमध्ये त्याचं छोटंसं कुत्रं होतं पांढऱ्या रंगाचं. त्याला खाली उतरवलं. खाली उतरवल्यानंतर त्याची साखळी पकडली. हा पुढे चालतोय, कुत्रा मागे चालतोय. हळूहळू करून आपण 4-5 जण इथं शेजारी बसलेले आहात. तो कुत्र्याला घेऊन मंदिराच्या जवळ आला. पायरीच्या जवळ त्यानं बूट घातलेले काढले आणि आता पायऱ्या चढतोय. हातामध्ये साखळी आहे, मागे कुत्रा आहे. तुम्ही बघितलं, हा माणूस कुत्रे घेऊन आतमध्ये चालला. तुम्ही जाऊ द्याल का? जाऊ द्याल? नाही. तुमचा जावई असला तरी नाही, मुख्यमंत्री असला तरी नाही,
तुम्ही आतमध्ये या प्राण्याला घेऊन जाऊ देणार नाही, कारण मंदिरात प्रवेश माणसांना मिळतो, इतर प्राण्यांना मिळत नाही. मग तुकोबारायांनी विचार केला, जर आपल्याला नरदेह मिळणार आहे, आपल्याला इतर योनीमध्ये जाण्यापेक्षा इतर योनीमध्ये जर देह मिळाला तर देवाची भक्ती करता येणार नाही. मग देवाची भक्ती करण्यासाठी शरीराने फक्त माणसाचं पाहिजे. म्हणून तुकोबारायांचा अट्टहास आहे जन्म घेण्याचा. म्हणून तुकोबाराय प्रतिज्ञा करताय, देवा मला ही जन्म घ्यायचाय, अभंगाच्या प्रथम जन्म घेईन मी जन्म त्याचं कारण ज्याच्या पायात चप्पल आहे त्याला काट्याच्या रस्त्यानं भीती नाही. तसं तुकोबाराय म्हणतात ज्याचं रिझर्वेशन आहे गाडीचं त्याला प्रवासाचं दुःख नाही. प्रवासाचं दुःख बिना रिझर्वेशन वाल्याला प्रवासाचं दुःख नाही. काट्याच्या रस्त्याला भीती कुणाला? पायात चप्पल नसणाऱ्याला. ज्याच्या पायात भक्कम चप्पल आहे त्याला काट्याच्या रस्त्याची भीती नाही. तसं तुकोबाराय म्हणतात आम्हाला गर्भवासाचं दुःख नाही. वदनी असता नाम तुझे गर्भवासी दुःख नाही येता जाता. आता आम्हाला गर्भवासाचं दुःख नाही, कारण आमच्या मुखामध्ये देवाचं पवित्र नाम आहे. आणि ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाम आहे त्याला कुठलीच भीती नाही, त्याला जीवनात भीती नाही. म्हणून तुकोबारायांचा आग्रह, देवा मी जन्म घेणार, मला जन्म घेण्याची इच्छा आहे. गर्भवासाचं दुःख आम्हाला नाही. हरिदासाला ते वरचे आम्हाला हे दुःख नाही म्हणून मी जन्म घेणार आहे. मग देवाने विचारलं महाराज जन्म का घेणार? म्हणे तुझी चरण सेवा साधावया, तुझी भक्ती करण्यासाठी मी जन्म घेईल. मग तुकोबारायांना देवाने विचारलं भक्ती करणार
तुम्ही जन्म घेणार, पण जन्म घेतल्यानंतर भक्ती करण्यासाठी कोणत्या प्रकाराने ती भक्ती करणार याचं वर्णन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गालू लोटांगण महाद्वारी म्हणे भक्ती करण्याचा प्रकार हरिनाम कीर्तन. काहींनी प्रश्न विचारला तुकोबाराय हरिनाम कीर्तनच का करणार? कारण कीर्तनाचे बरेच प्रकार आहेत. गुण कीर्तन आहे, स्वरूप कीर्तन आहे, लीला कीर्तन आहे. हे सगळे तुम्ही सोडले आणि हरिनाम कीर्तनच का करणार? तुकोबाराने उत्तर दिलं गुण कीर्तन मी केलं असतं, पण देवाचे गुण कळतील तेव्हा कीर्तन करता येईल, पण त्याचे गुण कळत नाही ना. असत गिरीशम स्यातम कंजलम सिंधु पात्रे सुरवर तरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानां मीशं पारं नयाति. त्याचे गुण कळत नाही. सरस्वती माता लिहायला बसल्या तरी पार होत नाही, गुण लिहिता येत नाही, गुण त्याचे कळत नाही. बरं मग स्वरूप कीर्तन करायचं. तुकोबाराने उत्तर दिलं वेदा नाही कळला वेदा नाही कळला ज्ञानोबराने विचारून बघू म्हणे. ज्ञानोबराय ओ माऊली तुम्हाला कळाले का भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा कळाला का तुम्हाला?
ज्ञानोबारायने उत्तर दिलं. मलाही प्रश्न पडला. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो निरागुण रे, तुझ सगुण निर्गुणी सुद्धा तूच आहे. सगुणात बघावं तू दिसतो, निर्गुणात बघावं तरी सुद्धा तुझा दिसतो. सगुण निर्गुण ऐकू गोविंद रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, ज्ञानोबारायना तोच प्रश्न पडला. तुला सगुण म्हणावं की निर्गुण म्हणावं? मग देवाचं स्वरूप ज्ञानोबारायना कळालं नाही, देवाचं स्वरूप वेदांना श्रुतींना कळालं नाही. तुकोबाराय म्हणतात ते आम्हाला कळणार नाही. मग महाराज लीला कीर्तन करा ना. तुकोबाराय म्हटले लीला कीर्तन केलं असतं, पण देवाच्या लीला कळतील तेव्हा. देवाच्या लीला मोठ्या मोठ्यांना कळाल्या नाही. कळते का देवाची लीला? नाही कळत. देव काय करतो हे कळत नाही. देवाची लीला कळणं सोपं नाही. तुमचं आमचं सोडा, ज्याच्या जन्म भगवान परमात्म्याच्या नाभीपासून झाला त्या ब्रह्मदेवाला सुद्धा देवाची लीला कळाली नाही. तुमचं आमचं सोडा, तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य आहे, पण ब्रह्मदेवाला सुद्धा देवाची लीला कळाली नाही. नारदांना सुद्धा देवाची लीला कळाली नाही हो. कारण नारद महर्षी भगवंताकडे गेले होते. एकदा काय झालं, कोणाच्या तरी लग्नात गेले असतील नारद महर्षी. नारदांचं सांगते बरं का. गेले असतील कोणाच्या तरी लग्नामध्ये, कोणाची तरी वरात बघितली. नारदाच्याही मनात आलं मलाही लग्न करावं वाटतं. कोण म्हटले? नारद. आता सध्या नोकरीवाल्याला भेटणार, शेंडीवाल्याला, धोत्रवाल्याला कोण देईल? प्रश्नच आहे का नाही? नारदानं विचार केला, ज्याच्याकडे चाळी आहे, ज्याच्याकडे गाड्या आहे, ज्याच्याकडे शेतीवाडी, त्याला देईना कोणी. आपल्याकडे काय नाही, एक विना आहे. काय करावं, काय करावं, काय करावं? जगाला प्रश्न पडला की नारद उत्तर सांगतात, पण नारदालाच प्रश्न पडला तर उत्तर सांगणार कोण? मग नारदाच्या लक्षात आलं इकडे तिकडे शोधण्यापेक्षा देवाला किती आहे हे पक्क माहिती हो तुम्हाला. देवाला किती? 16,108. एवढ्या बायांचं तिथं काय काम आहे बोलली? 16,108 तिथे एवढं काय करायचं देवाला? एखादी दिलीच मला तर काय कमी पडणार आहे का? कोण विचार करतो? नारद. असंच होतं, दुसऱ्याच्या वरातीला गेलं का हा प्रॉब्लेम. हे दुसऱ्याच्या वरातीला गेलं होतं ना, होत्या तिथं एवढा 16,108 काय करायचे एवढा देवाला? एखादी दिली तर काय बिघडणार आहे का? म्हणे बघूच
चला जाऊ द्या. तुम्हाला 16,108 ऐकल्यानंतर काही प्रश्न तर पडले नाही ना? नाहीतर बऱ्याच वेळेला काल्याच्या कीर्तनामध्ये बरेच प्रश्न मला विचारतात माणसं. काही देवाला 16,108 होत्या, आम्ही 2-4 केला तर काय बिघडलं? एक जण म्हणजे मी जागराच्या कीर्तनात सांगितलं बरं का, जागराला कीर्तन होतं माझं, तिथं आपल्या मागणी प्रकरणामध्ये सहज विषय आला होता देवाच्या चरित्राचा, कृष्ण चरित्राचा. मी सांगितलं देवाला बायका 16,108 आणि नेमके एक काकांना बरजबीनं कीर्तनाला आले होते, म्हणजे कधी येत नव्हते, पण मावशींनी त्यांना बळच पाठवलं होतं, जा ना कीर्तनाला, चांगलं कीर्तन आहे, जा आजच्या दिवस कीर्तन आहे. काका मावशीने सांगितलं, काका बळच आले. नेमकं असे थोडेसे 10-10:15 वाजेपर्यंत काका व्यवस्थित बसले बरं का. पण काकांना सवय नाही ना कीर्तन ऐकायची. 10:15च्या नंतर काका झोपायला लागले, डुकले आणायला लागले आणि नेमका माझा विषय सुरू झाला, देवाला बायका 16,108. तेवढ्यात काकाला जाग आली आणि जे काका कान लक्षपूर्वक ऐकायला लागले ना, कीर्तन संपला 11ला, काका उठले, असे आनंदामध्ये घरी गेले. काकू झोपलेल्या होत्या, काकूला उठवलं, अगं उठ ना, झोपलीस का? उठ उठ उठ. ते म्हणे काय झालं, काय झालं? अगं काय गोड कीर्तन आहे, एवढ्या दिवस तू मला पाठवलं नाही, बरं झालं आज मला तू कीर्तनाला पाठवलं. अहो पण झालं तरी काय, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कीर्तनामध्ये फार आनंद असतो, कीर्तन ऐकायला आलं पाहिजे, फार गोडवा असतो कीर्तनामध्ये. अहो पण नेमकं तुम्हाला काय झालं, तुम्हाला काय आवडलं कीर्तनात? नाही फार सुंदर कीर्तन होतं. अहो पण तुम्हाला आवडलं काय? अगं आजच्या कीर्तन करताना सांगितलं देवाला बायका 16,108 होत्या. मावशी म्हणे तुमचं काय म्हणे? एवढ्या नाही पण 2-3. मावशी म्हणे बरा तमाशा आहे का, कीर्तनाला जात नव्हते, पाठवलं मीच, म्हणजे हमारीच बिल्डिंग हमपच मी पाठवलं मीच म्हणून मलाच. पण मावशी पण कायम कीर्तन ऐकणारी होती ना, मावशी काय गपचूप बसणारच नव्हती, हुशार होती मावशी. पण एवढ्या दिवसाचा प्रपंच केला होता, हुशार होती मावशी. मावशी म्हणे काय म्हणणं आहे तुमचं? देवाला बायका 16,108. हो, तुमचं काय म्हणणं? मला काही जास्त नाही पण 2-3. हरकत नाही माझी, खरंच हरकत नाही, फक्त 2 गोष्टी माझ्या ऐका. म्हणे काय? मागच्या आठवड्यामध्ये आमच्या बायकांचं सगळे काम आवरलेले, काही शेतातले काम नाही, काही नाही. थोडेफार दिवाळीचे पैसे होते, प्रत्येकीच्या बाहेरचे होते, प्रत्येकीचे सासरचे भाड्यातोड्याचे उरलेले होते. आणि आम्ही सगळ्यांनी विचार केला, चला असाही टाइमपास होत नाही, काहीतरी ज्ञान चिंतन घडलं पाहिजे, नामचिंतन घडलं पाहिजे, म्हणून आम्ही ना एक महाराज बोलवले आणि एक कथा ठेवली. कथेचं नाव होतं पांडव प्रताप. मग ऐका तर खरी, त्या पांडव प्रताप नावाच्या ग्रंथामध्ये महाराज कथा सांगत असताना एक विषय आला. म्हणे एक द्रौपदी होती. काय आलं? हुशार माणसे तुम्ही. एक द्रौपदी होती, तिला पती 5. काका तुझं काय म्हणणं आहे? एवढे नाही. काका म्हणे राहू दे, तेरी भी चूप, कोणाला काही सांगू नको. कृष्ण कन्हैयाच्या पत्न्या 16,108 त्या देवाला जमल्या, आपल्याला जमणार नाही. एकानं तर भलताच प्रश्न विचारला मला, म्हणे ताई देवाला एवढ्या बायका होत्या, खोबऱ्याचं तेल किती लागत असेल? म्हणलं काय देवाचा फार काढायचा होता, गरज निर्माण करायची, म्हटलं कोणाकडून आणत नव्हते. काय विचारते? एक जण तर मला म्हणे ताई रावणाला मुलगी किती? म्हणलं 100. खरंच? हो. म्हणे मला असा प्रश्न पडला, तो एका काण्यावर झोपत कसा असेल? म्हटलं काय नाही, खड्डा खोदायचा, 50 खाली टाकायचा, नंतर एका काण्यावर झोपायचा. काय प्रश्न विचारते, उगाच विना कामाचं टेन्शन आहे का नाही? बरं कधी कधी गंमत अशी घडते, प्रश्न विचारणाऱ्याला कळत नाही काय विचारतोय आणि सांगणाऱ्याला तर अजिबातच ताळमेळ नाही. असे काही काय असतात, एक ते येडा दुसऱ्याला येड्याला भेटलं. ते चाललं होतं पिशवीत आपलं काहीतरी घेऊन, ते दुसरे येड्याला म्हणे का रे माझ्या पिशवीत काय आहे हे तू ओळखलं तर माझ्या पिशवीतले अंडे तुला दे. किती आहेत हे जर ओळखलं, 8चे 8 तुला दे. आणि कशाचे आहे हे जर ओळखलं, आखी कोंबडी तुला दे. तरी ऐकणारा म्हणलं ऑप्शन दे. किती तमाशा आहे, विचारणाऱ्याला कळत नाही आणि सांगणाऱ्याला तर अजिबातच कळत नाही. बघा प्रश्न महत्वाचा मुद्द्याकडे या. भगवान परमात्मा बायका 16,108. 108 पत्न्या. नारदाने विचार केला एवढ्या बायांचं तिथं काही काम नाही, बघू एखादी मागितली तर मागितली, देवानं दिली तर दिली. गेला ना देवाकडं, काही विचार मागचा पुढचा अजिबात नाही. गेला देवाकडे, देवा जय हरी
जे हरी नारदा कसं काय येणं केलं घरी, काय नाही थोडस काम होतं. काय काम होतं? मलाही वाटत होतं जरा लग्न करावं, पण बायको तर काय कोणी देणार नाही. मग काय म्हणणं नारदा? काही नाही, तुमच्याकडे 16,108 आहे. देवाला विचारते 16,108 एखादी द्या ना मला. असं का? बरं बरं ठीक आहे. भगवंत नाही म्हटले नाही. एक काम कर, ज्या घरामध्ये मी नसेल त्या घरातली पत्नी तू घेऊन जा. नारदाने विचार केला, किती देऊ येडा आहे बायका 16,108. पळून पळून किती घरापर्यंत पळणार आहे? राहून राहून कोणत्या कोणत्या घरात राहणार आहे? एखादा का होईना घर रिकाम सापडेल. पहा बर का, देवाच्या लीला नारदालाही कळाल्या नाही याचा करता सांगताय. पळून पळून किती पळणार, राहून राहून कोणाच्या घरात राहणार, एखादा का होईना घर रिकाम सापडणार. जे घर रिकाम असणार ती बायको देव मला देणार. बरं निघाले ना पुढे भगवंत, पुढे नारद मागे. ज्या घरामध्ये नारद गेले त्या घरात जय हरी जय हरी. नारद पुन्हा पुढच्या घरी, पुढच्या घरात पाऊल टाकला की मध्ये देव जय हरी जय हरी. चला पुढच्या घरी, पुन्हा हे पुढच्या घरी. पुढच्या घरात पाय टाकला रे टाकला की देव पलंगावर जय हरी. चला पुढच्या घरी, पुढच्या घरात पाय टाकला की देव जेवण करताय जय हरी. म्हणा ना, चला पुढच्या घरी. पुढच्या घरी गेले की जय हरी. देव झोपलेले. चला नाही आपण बसूया इथं, आपल्याला नाही जायचं पुढच्या घरी. असं करता करता 16,108 वर बघितले, पण एकही घरी काम सापडलं नाही नारदाचे. नाराधीन झाला, पण देवाची लीला नारदाला कळाली नाही. रात्रंदिवस जो भजन करतोय त्याला लीला कळत नाही. तुकोबराय म्हणतात आपल्याला काय कळणार आहे? विठ्ठल विठ्ठल. तुमचं आमचं सोडा, नारदाचाही सोडा, पण त्या भगवंताच्या नाभी कमळापासून जन्म झाला कुणाचा? ब्रह्मदेवाचा. म्हणे ब्रह्मदेवाला ही लीला कळाली नाही. कशी काय? भगवान परमात्मा गोकुळामध्ये काला वाटत होते बरं का. काला वाटत असताना भगवान परमात्मा काला वाटत असताना सगळे गोपाळ जमा झाले आणि सगळे गोपाळ काला खाऊ लागले. काला हा अधिकाऱ्यालाच मिळतो बरं का. काला खाऊ लागले. काला खात असताना नारद महर्षी निघाले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवा तुम्ही काय बसला तिथे? जा, भगवंत काला वाटताय, गोपाळ काला खाताय, काला खा आणि जन्म मरणातून मुक्त व्हा. पहा बर का देवाच्या लीला. ब्रह्मदेवाला सुद्धा कळाल्या नाही. ब्रह्मदेवानं ऐकलं भगवंत काला वाटताय, काला खायचं, जन्म मरणातून मुक्त व्हायचं, आणि निघाले ना ब्रह्मदेव आसनावरतून उठले निघाले. नारद म्हणे कुठे निघालात? अहो तुम्ही तर म्हटलात ना काला खान जन्म मरणातून मुक्त व्हा. काला खाण्यासाठी निघालो. अहो पण काला घ्यायला निघालात, असं जावं लागेल का? म्हणे नाही. मग काय करावं लागेल? म्हणे तुम्ही एक कपडे घातले ना फिट जीन्स, हे जमणार नाही. म्हणे मग तुम्हाला सोहळा घालावा लागेल, नेहरू शर्ट घालावा लागेल, टोपी घालावी लागेल, मग काला घ्यायला जावं लागेल. पटलं ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवानं आपले कपडे काढले, नेहरू शर्ट, टोपी, सोहळं सगळं घातलं आणि निघाले काला घ्यायला. नारद महर्षी म्हटले ओ ब्रह्मदेवा थांबा, जमणार नाही असं. म्हणे आता तर वेशभूषा बदलली. म्हणे अहो तुमचे केस पाहिले का? केस हे कट कोणत्या? गजनी कट, तेरे नाम कट, अजून वन साइड, अजून टू साइड. एवढे नाव मला माहिती, जास्त काय मला माहिती नाही. म्हणे याचा कट केलेला आहे ना तुम्ही, या कट करून जमणार नाही. म्हणे मग शेंडी ठेवावी लागेल. पटलं बरं का ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवानं सगळं कट कॅन्सल केलं आणि फक्त शेंडी ठेवली. निघाले काला घ्यायला. नारद म्हटले ब्रह्मदेवा थांबा. म्हणे झाले ना आता. शेंडी ठेवली, वारकऱ्याची वेशभूषा केली, गोपाळांची वेशभूषा केली, आता जातो ना काला घ्यायला. नाही नाही, आता तिसरा नियम. म्हणे कोणता? तुम्ही काला घ्यायला चाललात, पण असं मुखाला हिंदी गाणे म्हणून जमणार, हिंदी गाणे म्हणून जमणार नाही. मग मुखानं म्हणावं लागेल. सर्वांनी म्हणा हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी
हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे म्हणजे हे सगळं भजनाचं पण कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडेच आहे का? तुम्ही आपलं काहीच नाही. आम्ही सगळ्यांनी भजन केलं पण तुम्ही काय भजन केलं नाही. कबूल होता हो, कबूल होता, एवढं काय कमी आहे. चला भजन तर सर्वांनी केलं पण नेमकं भजन महिला मंडळीने चांगलं केलं की पुरुष मंडळीने केलं हे काय कळालं नाही. म्हणून एक काम करू, बघूया नेमकं महिला मंडळीने चांगलं केलं की पुरुष मंडळीने चांगलं केलं. आवाज बघू. एकदा महिला मंडळ म्हणतील नंतर पुरुष मंडळ म्हणतील. तुम्ही आता चहा घेऊन सर्वांनी गोड म्हणायचं. महिला मंडळ आपली पार्टी पडून द्यायची नाही, घरी जाऊन पोटभर जेवा. हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा पुरुष मंडळ श्री कृष्ण पाहता वाईली निघले का काय तुम्ही अर्धे अर्धे मोठ्यानं म्हणा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा मागचे पुरुष मंडळ तुम्ही इकडे पहा. श्री कृष्ण पुरुष मंडळ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा महिला मंडळ पुरुष मंडळ मागचे जास्त हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण
काही कळाल नाही आवाज कोणाचा. नारदाने सांगितलं ब्रह्मदेवा अशी हिंदी गाणी म्हणत जाऊन जमणार नाही. तुम्ही काला घ्यायला गेलात ना, देव तुम्हाला काला देणार नाही. फक्त भजन म्हणत चला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. म्हटलं ना ब्रह्मदेवाला. मोबाईल होता अँड्रॉइड. ब्रह्मदेवाचा मंदिर त्याच्यातलं मेमरी कार्ड काढलं. हिंदी गाणे सगळे डिलीट केले. सैराट पासून तर सगळे डिलीट केले आणि मस्त भजन भरून आणले आणि निघाले ना भजन म्हणत म्हणत ब्रह्मदेव. पुन्हा नारदाने सांगितलं ऐका ब्रह्मदेवा, तरी सुद्धा देव तुम्हाला काला देणार नाही. एवढी वेशभूषा केली असली तरी. म्हणे मग एक काम करा, देव काला वाटतंय, गोपाळांमध्ये जायचं. काला मिळेपर्यंत देवाकडे पाहायचं नाही. काला मिळाला की मग हरकत नाही, पण काला मिळेपर्यंत देवाकडे पाहायचं नाही. जर तुम्ही पाहिलं तर देव ओळखल्याशिवाय राहणार नाही. मग खाली बघायचं, काला घ्यायचा. ठीक आहे, निघाले ब्रह्मदेव काला घेण्यासाठी. भगवंत काला वाटत होते. या गर्दीमध्ये शिरले. गर्दीमध्ये शिरल्यानंतर सगळे गोपाळ देवाच्या मुखाकडे बघायचे, कारण त्याचं गोड रूपे नव्हते. ते मुख सुंदर आहे ना. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटेवरी ठेवोनिया. सुंदर रूपे रूप पाहता लोचनी सुख झाले व सजनी. राजाच सुकुमान मदनाचा पुतळा. राजाच सुकुमान मदनाचा पुतळा. हात करायचं वर, पायचं खाली. आता तुमच्याकडे जर सत्यनारायण होत असेल ना, सत्यनारायणाचा प्रसाद वाटणारा जर हुशार असेल, ते ओळखून घेतं. जे गिराईक खाली बघून हात वर करतं, समजून घ्यायचं हे गिराईक डबलचं आहे. मग देव काय साधा चतुर आहे?
चतुर तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी धन्य तुझी विठोबा देव चतुर जाणवणी अंतर वरती तैसा देव एवढा चतुर आहे देवाने ओळखलं ज्या अर्थी गिराईक खाली पाहून हात वरती करत त्या अर्थी नक्कीच हे ब्रह्मदेव असलं पाहिजे ब्रह्मदेवा तुम्ही हो देवा कसं काय प्रसाद पाहिजे काला पाहिजे ब्रह्मदेवा काला तुम्हाला मिळणार नाही काला करीती संत जन काला मिळतो संतांना काला मिळतो वारकऱ्यांना तुम्हाला काला नाही देवा द्या ना थोडासा देतो पण ब्रह्मपद सोडा तुम्हाला काला देतो ब्रह्मपद आणि काला दोन्ही सोबत जमणार नाही कोणता तरी स्वर्गी नाही हा सुख सोळा स्वर्गी नाही म्हणू द्या हा सुख सोहळा बरं ठीक आहे बाबा काय होतं माहित नसला ना तुमचा आवाज एवढापर्यंत पोहोचणार नाही बरं का हा सुख सोहळा स्वर्गी नाही बाबाच्या आतला तो सोहळा येतो ना आतला तो म्हणून ते कधीतरी एकदाच्या बाहेर पडून गेलं ना ते असं असतं माणसाची उलटी पोटामध्ये जोपर्यंत कल्लोळ करत असेल तोपर्यंत होत नाही माणूस. पण एकदा कधी बाहेर पडली जरा बरं होतं तसं बाबांचं एक प्रमाण बाहेर पडलं ना जरा बरं मग काय होतं माहितीये का नेमकं माझं कीर्तन पाठ करेल राहतं तर मलाही प्रश्न पडला की नाही विठाला भगवान परमात्मा ब्रह्मदेवाला सांगू लागले ब्रह्मदेवा ओ ब्रह्मदेवा ब्रह्मपद सोडा तुम्हाला काला देतो ब्रह्मपद आणि काला दोन्ही सोबत जमणार नाही ब्रह्मदेव म्हटले आता ब्रह्मपद सोडायचं म्हणजे खुर्ची सोडणार आजकाल खुर्ची कोणी सोडील का खुर्चीसाठी एवढी धडपड आणि खुर्ची सोडायला कसं काय जमेल पण देव म्हणतायत ब्रह्मदेवा दोन्ही सोबत जमणार नाही ब्रह्मपद किंवा काला कोणतं तरी एक सोडावं लागेल बघा ना दोही पेवावरी ठेवू जाता हात होय तो अपघात शरीराचा महाराजांचं प्रमाण आहे दोन्ही सोबत जमत कोणतं तरी एक सोडावं लागतं तुम्हाला उदाहरण सांगते कबीर महाराज एकदा रस्त्यानं चालता कबीर महाराजांना एक चिमणी दिसली ती चिमणी तांदूळ उचलत होती तांदळाचा छोटासा दाना खाली पडलेला होता चिमणी तो तांदूळ उचलत होती तिनं तो तांदूळ चोचीमध्ये घेतला चिमणी उडाली आणि काही अंतर गेल्यानंतर एक मुगाची छोटीशी डाळ तिला खाली पडलेली दिसली तिने विचार केला पहिल्यांदा चोचीमध्ये तांदूळ आहे ही मुगाची डाळ आहे ही डाळ जर घेतली तर आपल्याला घरी जाऊन खिचडीसाठी काम येईल चिमणी त्या डाळीच्या जवळ गेली डाळ उचलण्यासाठी तिनं चोच उघडली काय झालं तांदूळ पडला तिनं ती डाळ उचलली पडलेला तांदूळ घेण्यासाठी चोच उघडली तर डाळ पडली तांदूळ घेतला डाळ घेण्यासाठी चोच उघडली तर तांदूळ पडला तांदूळ घेण्यासाठी चोच उघडली तर डाळ पडली डाळ घेण्यासाठी चोच उघडली तांदूळ पडला तांदूळ घेण्यासाठी चोच उघडली डाळ पडली डाळ घेण्यासाठी चोच उघडली चालून देऊ रात्रभर तांदूळ घ्यायला गेले की डाळ पडायची डाळ घ्यायला गेली की तांदूळ पडायचा आणि हीच गंमत तुम्ही जशी हसले ना जसं कबीर महाराज पण बघून हसले हसायला लागले पण कबीर महाराज चिमणीला म्हटले चिडिया दो ना बने चिमणे तुला दोन्ही घेता येणार नाही तुला तांदूळ घ्यायचा असेल तर डाळ सोडावी लागेल आणि डाळ घ्यायची असेल तर तांदूळ सोडावा लागेल दोन्ही सोबत जमणार नाही तसं ब्रह्मदेवा काला आणि ब्रह्मपद दोन्ही सोबत जमणार नाही चला हे पटलं नसेल तर तुम्हाला एक छोटस गोड उदाहरण सांगते मी उदाहरण सांगते पण ते उदाहरण ऐकून लोकांचे लग्न बंद पाडायचे नाही आणि पाडलेच तरी सल्ला ताईचा होता हे सांगायचं नाही सणाई असते बघा लग्नात सणाई तोंडाला फुंकून वाजवली जाते ती बरोबर ना बाबा मला वाटतं तुमच्या काळात ती असेल नव्हती का गरिबीच्या काळात झालं वाटतं लग्न तुमचं बरोबर तेव्हाच्या तुमच्या कोणाच्या असेल जुन्या माणसाच्या लग्नामध्ये आजकाल सुद्धा बाबा ती सणाई आहे भरपूर त्यांनी सणाईची आठवण केली ना सणाई होती सणाई तोंडाला फुंकून वाजवली जायची आता हा सणाई वादक कितीही हुशार असू द्या टीव्ही स्टार असू द्या तोंडाला फुंकून वाजवली जाते
किती हुशार सनईवादक असला ना, तो लग्नामध्ये तो वाजवत असतो. जिथे वेश असते ना तिथे सनई घेऊन तोंडानं तो फुंकत वाजवत असतो. आपण काय करायचं, तो सनई वाजवत असला त्याच्याकडे बघायचं, त्याचं काम चालू आहे, आपण हळूच चिंचेच्या झाडाकडे जायचं. एक गार असलेली चिंच तोडायची, त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं, टरफल ती गार असलेली चिंच घेऊन यायचं. खायची नाही, ती घेऊन यायचं. सनई वाजवतोय जिथे समोर, त्याच्या समोर जायचं. पाणी आलं का? त्याच्या समोर जायचं. चिंच खायची नाही, ती चिंच फक्त चोखायची. आपण चिंच चोखत राहिलो की त्याच्या तोंडाला पाणी येणार आणि त्याच्या तोंडाला पाणी आलं की सनई बंद पडणार. तोंडाला पाणी आलं म्हणजे सनई वाजवल नाही. त्याला सनई आणि चिंच दोन्ही सोबत जमणार नाही. चिंच खायची असेल तर सनई सोडावी लागेल आणि सनई वाजवायची असेल तर चिंच सोडावी लागेल. दोन्ही सोबत जमत नाही. तसं ब्रह्मदेवा तुम्हाला काला आणि ब्रह्मपद हे दोन्ही सोबत जमत नाही. कोणतं तरी एक सोडावं लागेल. पण ब्रह्मदेव काहीच सोडेना. ब्रह्मदेवाने एक युक्ती केली, किडनॅपिंग. तेव्हा किडनॅपिंग कशाची? गाई, गोपाळ, वासर सगळे किडनॅप केले आणि ब्रह्मदेव घेऊन गेला. देवाने विचार केला, सगळे घेऊन गेला, काय करावं? पण देवाने सेम क्वालिटी गाई गोपाळ, नो चेंज, अजिबात बदल नाही, सारखीच काळी गाय काळी गाय, सावळा गोपाळ सावळाच गोपाळ, सारखी सेम टू सेम तयार केले. रोजचा कारभार सुरू झाला. इकडे ब्रह्मदेव बातमी वाचते पेपरला, सकाळला बातमी वाचली, आजचं काय बातमी नाही. देव बातमी देईल ना, माझे गाई गोपाळ वासरं चोरीला गेले, किडनॅपिंग झाले. सकाळला बातमी नाही, पुण्यनगरीला नाही, देशदूतला नाही, राजदूतला नाही, आपले महाराष्ट्र टाइम्सला नाही, पोलीस टाइम्सला नाही, गावकरीला नाही, ग्रामीण काय साहित्य त्याला नाही, अजून काय लोकमतला नाही, पुढारीला नाही, दैनिक भास्करला नाही, लोकसत्ताला नाही. झाले का? हा एखाद्याचा पेपर राहून जाईल बरं का. सगळे पेपर बघितले पण कोणत्याच पेपरला बातमी नाही ना, कारण देवाचा कारभार इकडे सुरू झालेला होता. शेवटी ब्रह्मदेव वैतागलं, काय करावं? पेपरला बातमी येत नाही, देवही शरण येत नाही. कारण ब्रह्मदेवाला वाटत होतं आपण याचे गाई गोपाळ वासरे घेऊन गेलं म्हणजे याचा कारभार बंद पडणार, याचा कारभार बंद पडणार म्हणजे हा आपल्याकडे येणार, आपल्याला म्हणणार ब्रह्मदेवा द्यावं आमचे गोपाळ, द्यावं आमचे वासर, द्यावं आमच्या गाई. मग मी देवाला म्हणणार तुमचे गाई वासर देतो पण द्यावं मला काला. देव म्हणे काय मी आत्ताचा पुढारी का तुमचे 10 सोडतो आमचा 1 सोडा? असं नाहीये म्हणे, हे प्रोडक्शनच माझं आहे, ही निर्मितीच माझी आहे, मी तुला शरण येणार नाही. भगवंतानं सेम क्वालिटी तयार केले, गाई गोपाळ वासर कारभार सुरू झाला. ब्रह्मदेव थकला आणि शरण आला भगवंताला, देवा मी तुमचे गाई गोपाळ वासर चोरून नेले, मला तुमच्या लीला कळाल्या नाही. मग ज्या लीला ब्रह्मदेवालाही कळत नाही त्या लीला तू कोपर आहे म्हणतात, मला काय कळणार आहे? म्हणून मी लीला कीर्तन करत नाही, स्वरूप कीर्तन करत नाही, गुण कीर्तन करत नाही. मी फक्त एकच, सगळ्यात सोपं एकच कीर्तन आहे. कोणतं? नाम संकीर्तन साधन पै सोपे. पापे. एकदा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा की इथून मागे केलेलं पाप तुमचं सगळं जळालं. इथून मागे केलेलं पाप रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर जळालं म्हणजे इथून पुढे पाप करायला मोकळे. चला आता एकदा नामस्मरण आपण हे करूया, आपले हे पाप नक्कीच जळून जातील. सर्वांनी मोठ्या प्रमाणात हात वरती करायचे आणि भगवंताचं भजन करायचं. महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांनी जे हात वरती करणार नाही त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची शपथ आहे. पहा तुमचा जीव तुमच्या शेजाऱ्याच्या हातात आहे. करा सर्वांनी हात वरती करा.
पुरुष मंडळ हात वरती थांबा, भजन नका करू लगेच. पुरुष मंडळ हात वरती करताना आपले खिशे पॉकेट सांभाळा. तुम्ही हात वरती काढायचे आणि मागच्याला पॉकेट काढून घ्यायचं असं व्हायला नको. सर्वांनी हात वरती केले. आता राहू द्या असेच आम्ही जेवण करतो. विढोबा रखुमा एवढं तरी बरं झालं न सांगता हात खाली घेतले. कधी कधी गंमत अशी घडते मला ना हात खाली घ्या हे सांगायचं लक्षात राहतच नाही बरं का. खरंच राहत नाही. काय भानगड होते तपास नाही. पण एवढी गोष्ट माझ्या लक्षात राहत नाही. पण एवढं बरं आहे तुमचं. नाही तर कधी कधी काही माणसं अशी असतात ना सांगितलं तेवढंच करतात. आमच्या गावाकडे कोणी येत नाही ना. तुम्ही येत नाही ना आमच्याकडे. आले तर सांगू नका. आमच्याकडे ना शेजारी त्यांना एक सवय होती. काकांना सांगितलं तेवढंच करायचं. नेमकी त्यांची तब्येत सुधारली. मित्राला विचारलं काय करू रे. म्हणे एक काम कर थोडंसं योगा कर. म्हणे योगा केला की तुझी तब्येत कमी होईल. म्हणे मग योगा कसा करायचा. काही नाही सकाळी सकाळी ना टीव्हीच्या समोर बसायचं. रामदेव बाबा लावायचे. रामदेव बाबा सांगतील तशा पद्धतीने योगा करायचं. हे बसले ना आता सांगेल तेवढंच करायची सवय होती बरं का. कधी त्याच्या पलीकडे नाही. टीव्हीच्या समोर जाऊन बसला. रामदेव बाबा समोर बसल्यात. रामदेव बाबांनी सांगितलं आता योगा करून. आता हे माणूस जरा बाजूला ठेवा. थोडस मला एक सहज आठवलं. रामदेव बाबाचा योगा करायची सुनबाई एक सुनबाई. आणि रामदेव बाबांनी टीव्हीत सांगितलं योगा करायच्या प्रक्रिया. आणि योगा करायच्या प्रक्रिया सांगत असताना ही काय करायची सुनबाई योगा करायची ना ती सासूला बाहेर काढायची मध्ये घ्यायची. बाहेर काढायची मध्ये घ्यायची. योगा योगाने मी सकाळी सकाळी तिथं गेले. म्हटलं काय करते का ताई. म्हणे काय नाही योगा करते. म्हणे असं कसं. म्हटलं योगा असं कसं. सासूला बाहेर काढते मध्ये घेते. बाहेर काढते मध्ये घेते. म्हणे रामदेव बाबा सांगताय सास को अंदर लो. रामदेव बाबा सांगतात सास को बाहेर निकालो. मग बाहेर काढायचं. थकली ना ती सासू. तसं हे टीव्हीच्या समोर बसलं. बसल्यानंतर रामदेव बाबांनी सांगितलं आता सांगितलं तेवढंच करायचं नाही. सास को अंदर लो. मोठा श्वास घ्या. यानं मोठा श्वास घेतला. तेवढ्यात लाईट गेली. मेलं. सोडलाच नाही श्वास. सांगितलं तेवढंच करायची सवय होती. म्हणून बरं झालं तुम्ही हात वरती घेतले खालीही घेतले. बरं झालं. कधी कधी मलाही खाली घ्या म्हणायचं लक्षात राहत नाही. तुकोबाराय म्हणतात मी भक्ती करेल हरिनाम कीर्तन संतांचं पूजन महाद्वारामध्ये लोटांगण अशा पद्धतीने भक्ती मिळाली तर आनंदी निर्भय आनंदी असेल निर्भय असेल. सुख दुःख याची चाड राहणार नाही. दुसरी अपेक्षा आणि कसाय असेल न करी न धरे असं होईन उदास. सर्व भावे आशा करणार नाही अपेक्षा बाळगणार नाही. ज्या दिवशी सर्व भावाने उदास होईल त्या दिवशी दुर्लभ मोक्ष आमच्या घरचा दास असेल. अभंगाच्या मोक्ष मागरी
नामाचा तो दास असेल. मोक्ष अम्मा घरी कामारी हे दासी होय सांगो तैसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. बरोबर 11ला 3 मिनिटं शिल्लक आहे. एकदा ज्ञानोबारांचं भजन करूया आणि उर्वरित नंतर अभंग बघूया. ज्ञानेश्वर येईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी तुम्हा माते पितांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी सर्वांच्या मनापासून आभार मानते. आपले विनेकरी बाबा इथलेच आहे ना. बाबांच्या मनापासून आभार. अतिशय गोड साथ केली. आपले टाळकरी दादा इथलेच आहे का. दादांच्या मनापासून आभार. महाराज परिचय चांगला आहे पण मला नाव काही लक्षात येईना. वयोमानानुसार होतं ते आता. शिवाजी मुली इथलेच आहे का आपले. खादगाव कुठेतरी कार्यक्रमाला एका होते असं मला आठवतंय. म्हणून महाराज या ठिकाणी गोड साथ केली. महाराजांच्या मनापासून आभार. शेजारी असणारे आपले संदीप महाराज ना. संदीप महाराज ताईने अगोदरच परिचय करून दिला होता. मी अंदाज लावला बरं काय अंदाज. असं महाराजांनी अतिशय गोड साथ केली. महाराजांच्या मनापासून आभार. शेजारी माझी बहीण आहे. अतिशय गोड कीर्तन गायन तुम्ही ऐकलंच. माझी बहिणीचेही आभार. शेजारी आमचे टाळकरी काका आहेत. आता प्रत्येकाचा नाव उल्लेख करणं शक्य नाही बरं का काका. चौकट पाड्याची बहिणी मंडळ आहे का. अरे वा अतिशय गोड साथ केली. सर्वांच्या मनापासून आभार. इकडे तरुण मंडळ आमचे जीन्सवर का होईना मस्त साथ केली. सर्वांच्या मनापासून आभार. दादा मस्त एक एक वारकरी ड्रेस शिवा बरं का. एक एक आणि जर काय थंडी वाजती म्हणे का. असं नाही. कसं असतं माहितीये का. वारकरी ड्रेस असला ना म्हणजे माणूस कधी कधी उभं राहिलं म्हणजे जरा माणसाला कॉन्फिडन्स येतो. वारकऱ्याचा तो नियम आहे. आणि म्हणून तुम्हाला अतिशय अतिशय गोड वाटेल. उभं राहिल्यानंतर अतिशय गोड वाटेल. तुम्ही आज उभं राहिलात अतिशय अतिशय आनंद वाटला. कारण अशा तरुण मंडळांची गरज आहे बरं का वारकरी संप्रदायाला. पण काही काही गावामध्ये असं आहे ना बाबा. आमच्याकडचं सांगते बरं का. जुन्या बाबांनी नवीन पोरं येऊनच दिलेले. नाही चालेल नाही चालेल. तर आमच्या गावातले भरपूर परिसरातले पोरं तर म्हणतात हाटा बाबा तुम्ही भजन तुम्ही आम्ही काही येत नाही. ही परिस्थिती निर्माण झाली. पण खरंच आपल्या परिसराचं भाग्य आहे एवढे तरुण मंडळ या ठिकाणी टाळ घेऊन उभे राहिले. कारण घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि या तरुणांशिवाय मजा नाही महाराष्ट्राच्या मातीला. आहे ना महाराष्ट्र शाबूत आहे. आणि या तरुणांच्या हातातच ही खऱ्या अर्थानं तरुण जे करू शकतात ते कोणी करू शकत नाही. आणि महाराष्ट्रातले तरुण मात्र खरंच हुशार आहेत. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एवढे जण उभे राहिले. सर्वांच्या मनापासून आभार. इकडे बाकी बालगोपाल मंडळ कुठले महाराजांच्या सोबत आले संस्थेमधून. असो दोघंही अतिशय गोड साथ केली. त्यांचे मनापासून आभार. खरं सांगा यांचं उभं राहण्याचं वय आहे का नाही. खऱ्या अर्थानं अहो या वयापासून जेव्हा उभं राहतील ना तेव्हा हे आपल्यासारखे होईपर्यंत अतिशय गोड होतील. आता मी हे नाही सांगू शकत बरं काय हे फार मोठे कीर्तनकार होतील, मृदुंगाचार्य होतील, गायनाचार्य होतील, महात्मे होतील हे नाही सांगू शकत. पण एक सांगू शकते जे टाळ घेऊन उभे राहिले ना हे उद्या आई बापाला मारणारे तरी निर्माण होणार नाही. एवढी ताकद यांचं एवढी ताकद इथे उभं राहणार. म्हणून आपले हे मुलं कुठेतरी इथे उभे राहिले पाहिजे हे प्रत्येक आईबापाला वाटलं पाहिजे. ही जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. इकडे आमचे बाबा आहेत, आमचे टाळकरी काका आहेत, त्यांचे मनापासून आभार. मृदुंगाचार्य महाराज आळंदीवरून आलेत ना. महाराजांचे मनापासून आभार. इकडे पेटी मास्तर इथलेच आहे का. महाराजांचे मनापासून आभार. सिस्टीमाने दादा तुमचेही मनापासून आभार. अतिशय गोड सिस्टीमची साथ केली. तुमचेही मनापासून आभार. आणि मला वाटतं तुम्ही व्हिडिओही काढला म्हणून तुमचे आभार का अगोदर मानावेच लागतील. नाही तर डिलीटही कराल.
दादांचे मनापासून आभार. अतिशय सिस्टीमची साथ सुंदर केली. आपलं भाग्य एवढी सुंदर सिस्टीम मिळाली. आणि इकडे आमच्या सोबत आलेले आमचे विशाल महाराज आहेत, आमच्या सोबत आलेले अमोल महाराज आहेत, आमचे सर आहेत. तुम्ही म्हणाल ताई सर्वांचे आभार मानले, आम्हीच नसतो मग. तुमचे मनापासून आभार, सर्वांचे मनापासून आभार. आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला अशा हरिभक्तपरायण आपले चौकट पाड्याचे शरदजी महाराज. महाराजांचा आग्रह होता की ताई एकदा कार्यक्रमासाठी या, आणि महाराजांच्या आग्रहास्तव तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला मिळाला. हे माझं परमभाग्य. कुणी राहिलं का? चोपदार राहिले वाटतं. बरं आहे का? नेमकेच गेले होते असं. हो हो हो. गवळणीचं वेगळं पॉकेट लागल बरं का. पण दोन्ही चौकदारांच्या मनापासून आभार. अतिशय गोड साथ केली. कारण यांच्या नावात व्याख्या आहे. मराठी व्याकरणामध्ये विग्रह नावाचं एक प्रकरण येतं. विग्रह शब्दाचा विग्रह केला जातो. चोपदार ताई नाव घेतलं तर बरं आहे, नाही तर चोप आणि दार. दोन्ही चोपदारांच्या मनापासून आभार. चोपदारांमुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली. त्यांचे आभार. आणि गवळण आत्ता म्हणायची की खाली बसून म्हणायची? नाही, खाली बसून खाली बसून